आता हे बघ, हे ना क्वेश्चन आहे, कन्सिडर द रेफरन्स स्ट्रिंग. हे बघ, आपलं रेफरन्स स्ट्रिंग दिलेली आहे ही, आणि नंबर ऑफ द फ्रेम म्हणजे आपल्याला पेज फॉल्ट काढायची, बरोबरचे जेवढ्या फुल्या किती भरत्या ते काढायच्या. पेज फॉल्ट 3, कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ पेज फॉल्ट युजिंग ऑप्टिकल पेज रिप्लेसमेंट मेथड. हे पाहिजे इथं हे 3 काढलेले आहे, म्हणजे हे पाहिजे इथं फ्रेम आर 3 म्हणजे आपल्याला हे तीन कप्प्याचं करायचं आहे. 1 2 3. इथं जर 4 लिहिलं असतं तर आपण 4 कप्प्याचं केलं असतं. हे पाहिजे इथं मी 3 कप्पे जसे आखवले तसे. इथं जर 5 असतं तर आपण इथं 5 कप्प्याचं केलं असतं. ठीक आहे. आणि हे क्वेश्चन तुला समजलं नाही ना, याच्यात काय करायचं आहे, हे पाय ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट मेथड. हे म्हणजे उजव्या हाताकडचा त्याचं जिथं ओ येईन ना, याला शॉर्टमध्ये ना OPT म्हणते. OPT म्हणजे ना, हे पाय राईट हँडला जी स्ट्रिंग दिलेली आहे 1 2 3 4 5 XYZ, तर ह्या समज 2 जर पेज जर रिप्लेसमेंट मोजायचं असलं तर ह्या उजव्या हाताला मोजीत चालायचं, त्याला म्हणायचं OPT. आता ही स्ट्रिंग दिलेली, आता ह्या स्ट्रिंगला आपल्याला इकडं उजवीकडं मोजीत जायचं 5पर्यंत. काही ह्या म्हणजे किती असते. मग आता हे कसं हे पाय सॉल्व, पहिलं 1 खाली 1 मांडून द्यायचं, वरचा 1. हे जे आहे ना, हे आपलं सगळे याच्यात उतरायचे आहे खाली, आणि हे ऑप्टिकल पेज रिप्लेसमेंट मेथड आहे, म्हणजे आपल्याला याच्यात उजवीकडे जायचं. आता 1ला हे पाय इथं 1 मांडून दिला, त्यानंतर 3 आहे, 3 इथं वरती डॉक्युवर मांडला. हे पाय इथं 1 ऑलरेडी अधोकरी 1, आणि मग इथं 3. आणि वन टाईम आपण फक्त एकच कॉलम भरू शकतो, ना की तिन्हीचे तिन्ही, म्हणून एक कॉलम भरीत जायचं आहे आपल्याला. आता पुढं आला डबल 3. हे पाय इथं पेज फॉल्ट नाही होत, एकदम व्यवस्थित होतं. आणि हे पाय आपल्याला जर बरोबरची फुल्ली कधी द्यायची, ज्यावेळेस एखादा डिजिट आहे तो रिपीट नाही होत. समज 2 आहे ना, रिपीट नाही झाला. आणि क्रॉस कधी द्यायचं, एखाद्या 2 आला आणि डबल 2 आला, किंवा 3 3, ज्यावेळेस एखादा रिपीट होईल त्यावेळेस आपल्याला क्रॉसची फुल्ली द्यायची. आता हे पहा, आता इथं 3, आता पुढचं डबल आपण हे वरचा 3 इथं उतरवला, इथं 1, आणि इथं हे 3 आहे. आता इथं हे 3 3 रिपीट झालं, इथं आपण 2 नाही घेणार, 2 इकडे घ्यावं लागून पुढे एक वेळेस एकच खाली उतरायचं फक्त. मग इथं 3 रिपीट झालं, हे पाहिजे हे एक बरोबर झालेलं आहे, हे बरोबर. मग इथं रिपीट झाले, मग इथं चुकीची फुल्ली लागणार क्रॉस. त्यानंतर 2 हा असं इथं ॲज इट इज उतरायचा, पाहिजे 1 हा असं 3, आणि हे 2 घेतलेला सगळ्यात शेवटला 2 मांडायचा. हे एकदम परफेक्ट झालं. त्यानंतर इथालचा 5 आला, हा 5 इथं मांडायचा. तर 5ला आता हे पाय, आता हे इथपर्यंत सर्व कमून मांडीचं लोक हे कॉलम मोकळे होती. आता इथं भरलेले, आता ह्या ठिकाणी 5 आहे. आता 5ला कुठं रिप्लेस करायचं, काय यांच्या तिघाच्या 1 3 2 यांच्यामध्ये 5ला रिप्लेस करायचं आहे आपल्याला. तर 5च्या जो लेफ्ट हँडला राईट हँडला, हे पाय ही उजवी साईड आहे, ह्या साईडला सगळ्यात लांब जो म्हणजे जो डिजिट येईल ना, का त्याच्या जागेवर हा 5 मांडायचा. आता इथं पाय, इथं कोण आहे 1 3 2, यांच्यामध्ये सगळ्यात लांब 5 कोणाचे आहे, उजव्या साईडला सगळ्यात लांब 5 3 नंबरचे होते. हे पाय समज इथं 4, आता इथं 2 3 नाही मांडलेले, पण 5च्या लांब उजव्या साईडला 3 येतो, म्हणून इथं 5च्या जागेवर आपण 3 मांडायचा. 1 असाच, 2 असा, जसाची तसा. हे झालं हे, कारण हे बघ इथं काय झालं आहे, का मी तुला बोललो 3च्या आपल्याला 5 हा 3च्या पैसे रिप्लेस करायचा आहे. आता इकडं तर ना, की ह्या स्ट्रिंगमध्ये आपल्याला 3 नाही दिसू राहिला, इकडं फक्त 1 दिसतोय, आणि 2 पण नाही दिसत, 2 फार शेवटला आहे. पण मग तू म्हणशील डबल हे 3, तसं जर तू म्हणशील 2 आहे का लांबी 5पेक्षा, मग आपण 3ला काय केलं, तर हे बघ बरं का, 1 2 3 4 5, आपला नंबर 5 चालू आहे. तर आपल्याला 5पेक्षा आपण सॉल्व काय करू राहिलो आहे, OPD ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट मेथड. आपल्याला याच्यात कोणत्या साईडला जायचं आहे, राईट हँडला, म्हणजे उजव्या साईडला ओ जर आला ना, तर उजव्या साईडला जायचं आपल्याला पेज रिप्लेसमेंट मोजीत. पण आता उजव्या साईडला पुढं नाही येते, पण मग इकडं पाठीमागं आपण कुठपर्यंत येऊ शकतो,
इथं तर दोन तर नाही ना, 2च्या जागेवर 5 टाकू शकत, कारण तर 2 लेफ्टला होते. मग सगळ्यात जवळ कोण येतं आहे? 3 येतं आहे. म्हणून हे पाय ह्या 3च्या ठिकाणी आपण हे 5 टाकून दिले. ॲड्रेस 1चं 1, 2चं 2 तसंच घेतला. इथं जर 2च्या जागेवर 4 असते, इथं जर 4 जर असता, तर मग आपण हा जो 5 आहे ना, ह्यो इथं टाकला असता 4च्या जागेवर, कारण 5च्या एकदम जवळ 4 असता. आणि इथून समज इथं जर हे जर असतं समज नाही का, एक 5, 3, आता हे तर कळलं असेल एवढं, कारण जो सगळ्यात जवळ येईन का त्याच्यापाशी म्हणजे टाकायचा. जर पाठीमागे रिवर्सला जर जायचं असलं त्या नंबरपासून आणि पुढं जर जायचं असलं तर सगळ्यात लांबचा घ्यायचा. आता आता आलं बारी 4ची. हे पाय 4 आयडेंटिटीज मांडून घ्यायचा. तर 4 झाल्याच्या नंतर आहे ना, एक आता 4 आपल्याला कुठं टाकायचा का तो सगळ्यात लांब येईल, जेणेकरून सगळ्यात हे पाय आता ह्यामध्ये 4, हे पाय 4 नंतर 5 येते म्हणजे 5 जवळ होईल. एक तर हे पाय 4 नंतर 5, हे पाय एक तर पार 4च्या एक तर पार इकडं लेफ्ट हँडला आहे. आपल्याला लेफ्ट हँडला जायचं नाही, आपल्याला जायचं आहे राईट हँडला, म्हणजे उजव्या साईडला जायचं आहे. तर मग एकचं हे पाय एकचा तर क्वेश्चन मिटला. मग राहत आहे कोण जवळ? 4च्या सगळ्यात लांब येतोय 2, कारण 2 इथं आहे. 5 एकदम जवळ होतो. आपण इथं 5च्या ठिकाणी 4ला रिप्लेस नाही करू शकत, कारण 4 हा 5च्या एकदम जवळ आहे. आपल्याला सगळ्यात जास्तीत जास्त लांब. मग आपण लांब फक्त 2पर्यंत येऊ शकतो. इकडं पुढं उजव्या साईडला खूप लांब गेला असतो, पण डाव्या साईडला आपण लईत लई 2पर्यंत येऊ शकतो. म्हणजे डाव्या साईडला येताना हे बाय डाव्या साईडला येताना जो जेवढ्या लवकर जवळ भेटेल ना जो याच्यातला, आणि इथं टाकताना हे फक्त ह्या 3चा अंदाज कन्सिडर करायचा असतो. 1, 5, 2. हे बाय 1, 5, 2 यांच्यापैकी फक्त 5 4च्या एकदम जवळ झाला आणि 1 एकदम लांब झाला. मग मध्ये फक्त 2 येतोय, कारण आपण 1 दिला असतं, पण आपल्याला उजव्या साईडला जायचं आणि 1 हा डाव्या साईडला येतोय. पाठीमागं आपल्याला पाठीमागं नाही यायचं, तर आपलं पुढं जायचं आहे मोजत. त्यामुळे मग 1 कॅन्सल होईल आणि 2 येईल. मग हे बघा इथं 4 केला आपण 2च्या ठिकाणी, ॲज इट इज 1 मांडून दिला, 5 मांडून दिला. ठीक आहे. पुढं डबल आला 4 इथालचा, ॲज इट इज 4 मांडून घेतला. 4 नाही सॉरी, आपण इथं हे इथं 5 येतोय. ॲज इट इज इथालचा 5 इथं घेतला. हे बाय आता इथं 5 आला आणि इथं 5 आला आहे, रिपीट हो राहिला. मग रिपीट जर झालं तर ॲज इट इज हाय असंच लिहून द्यायचं, याच्यात बदल नाही करायचा. हे पाय हे पॅच बरोबर झालेलं आहे, हे झालेलं आहे. पण इथं रिपीट झाला ना, हे 5 आणि हे 5 रिपीट झाला, त्यामुळं मग इथं क्रॉस लागेल. फक्त त्या पुढचं 4 घ्यायचं, इथं 4. हे बाय इथं 4 आला, इथं 4 आला, ॲज इट इज लिहायचं, इथं क्रॉस लागेल. रिपीट जर झाला ना इथलचा आणि इथलचा म्हणजे एक डिजिट, तर मग लगेच क्रॉस करायचं आणि पुढं चालायचं. आता पुढं आला 1, आपण इथलच्या 1 पैसे आलो, 1 झाला, 1 पण आहे ॲज इट इज. हे पाय असं लिहायचं जसेच तसं, म्हणजे याच्यात बदल नाही करायचा, कारण ऑलरेडी हे पेज फॉल्ट झालेलं आहे. हे बाकीचे आपण तयार केले, हे ऑलरेडी पेज फॉल्ट आहे, म्हणून याला क्रॉस करून सोडून द्यायचं. नंतर आला 4. हे पाय इथं 4सुद्धा यामध्ये आहे, मग हे पण रिपीट होते. हे पाय इथं 4, याला पण क्रॉस करायचं. झालं. आता पुढचं जे डिजिट 2, हा 2 घ्यायचा. आता याच्यात 2 नाही आहे. हे पाय हे शेवट काय आहे, 1, 5, 4 ह्यामध्ये 2 नाही आहे. मग आता इथं म्हणजे पेज होणार आहे आता फॉल्ट, म्हणजे इथं आपलं बरोबर पडली. मग आता हा 2, 1, 5, 4च्या कुठं टाकायचा का तो सगळ्यात लांब येईल 2च्या. तर 2च्या सगळ्यात लांब येईन आपल्याला 5मध्ये, 4मध्ये आणि 2मध्ये. तर 1 येईन सगळ्यात लांब. मग आपण 2 हा 1च्या जागेवर टाकायचा. हे बघ 5 तशीच येते ॲज इट इज आणि 4 तशीच येते, कारण यांच्यामध्ये सगळ्यात लांब 1च येतोय. म्हणजे कसं येतं 1, 2, 3, 4, 5. आपल्याला 2 टाकायचा आहे उजवी, आणि आपल्याला उजव्या सेटला जायचं आहे. सॉरी इथं थोडं हे हुकलं. हे बाय आपण इथलच्या 2वर आहे. ओके, आपण हे इथलचा 4 संपला, आपण इथे 2वर हे ॲज इट इज 2 मांडून घेतला.
आता आपल्याला पाहिजे का ह्या दोनच्या सर्वात लांब कोण आहे ह्या तीनपैकी. इथं दिलेलं आहे 1, 5, 4. हे पाय 1, 5, 4. तर याच्यापैकी सगळ्यात लांब कोण आहे दोनच्या. तर हे पाय हे जे दोन आहे ना आपला म्हणजे कसं 1, 2, 3, 4, 5. इथं 5पर्यंत दिलेलं आहे आपण 5पर्यंत घेतलं. तर यामध्ये आपल्याला 2च्या लांब लागू. हे पाय 2चे 1 तर सगळ्यात जवळ सगळ्यात लांब 5 आहे. तर हे 5 कुठे आहे 2 नंबरला. तर हे पाय 2 नंबरच्या ठिकाणी आपण 2 लिहू. 1 ॲज इट इज 1 इन 4 असे 4 येतील. हे पाय हे का पेज हे पेज बरोबर झालं. त्यानंतर डबल 2 आहे. हे पाय इथं डबल 2 घेऊ. पण इथं 2 ऑलरेडी झालेला आहे. मग इथं रिपीट होईल. मग हे डबल असंच येईन पेज ॲज इट इज राहिला हे 5. 5 मांडून घ्यायचे. आणि आता हे पाय हे क्रॉस झाला कारण इथं डबल झाले व इथं क्रॉस लागन. आणि 5 आता 5 आपल्याला इथं रिपीट नाही आहे म्हणजे 5 हे होतं आहे पेज. 5 अशा ठिकाणी टाकायचे का जे सगळ्यात लांब येईल 1च्या. आता हे पाय 1, 2, 3 1, 2, 4. मग आपल्याला 5 टाकायचे जे करून जे सगळ्यात लांब येतील. मग 5 सगळ्यात लांब 4च्या येतील. म्हणून इथं 4च्या ठिकाणी 5, 2, 1. 4च्या कमून कारण आपल्याला राईट साईडला मोजीत जायचं आहे. लेफ्टला तसं जर पाहिलं तर सगळ्यात लांब 1 आहे 5च्या. पण तो लेफ्ट साईडला आहे तो राईट साईडला नाही. राईट साईड ही पुढची ती लेफ्ट ही मागं आली. म्हणून फक्त मग सगळ्यात जवळ लांबचं येईन हे 4 इथं. मग इथं एक बरोबरची फुली आणि हे मोजायची बरोबरची किती झाले 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मग इथं येईन पेज फॉल्ट इज इक्वल टू 7. हे का झालं फायनल उत्तर. याच्यात एवढंच करायचं. इथं तुला विचारलं हे पाय टोटल नंबर ऑफ पेज फॉल्ट इन युजिंग ऑप्टिमल पेज रिप्लेसमेंट मेथड OPT किती झाले हे 7. हे असं फायनल उत्तर आहे. आता थोडं याच्यातलं एक थोडं बेसिक सांगतो. हे पाय ऑप्टिमल जर आलं लिहिलं जर असलं समज ऑप्टिमल रिप्लेसमेंट मेथड तर कधी पण ही जी स्ट्रिंग आहे ना 1, 2, 3, 4, 5 जी XYZ दिलेलं असेल त्याच्या उजव्या साईडला मोजीत चालायचं. तिथं जर तुला लिहिलेलं LRU रिप्लेसमेंट मेथड LRUने काढायचं. LRUचं म्हटलं तर एलवरून ध्यानात ठेवायचं कारण लेफ्ट हँडला हे आपल्याला इकडं मोजी चालायचं. पण हे 5चं जर तुला समज काढायचं असलं ना 1, 2, 3 जो 3 नंबरचा येतो का हे का अंक त्या 5च्या जागा रिप्लेस करून द्यायचा. ते तसंच असतं शक्यतो. LRU सगळ्यात सोपं असतं. LRUला लेफ्ट हँडला सगळ्यात लांबचा शोधायचा आणि याला हे आणि फिफो आहे ना FCFSला पहिला दुसरा तिसरा झाल्याच्या नंतर रिप्लेस करताना पहिला होणार अगोदर मग दुसरा तिसरा असं रिप्लेस करीत चालायचं खाली एका खाली एक. त्याचं सोपंच आहे. पाय आता हे एवढंच आहे ह्याच्यात बाकी काही नाही. हे लिहून घ्यायचं आणि उजव्या हाताला चालायचं. हे ऑप्टिकलमध्ये हे 2 मार्कला आलेलं क्वेश्चन आहे.